हे असं लिहिलेलं आहे, अशी वही. माझं अक्षर बघू शकता कसं आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाया पडते आता, मी उपवास सोडते नाही. तू घालून आला लवकर जाऊन द्या ना. आणि ये दाखवतात आणि ये जिसका है पेट वही है असली सेट. आता मी पाया पडून घेते. अवतार तोंड. इकडं आज आहे कोबी आणि वाटाणा. ही पण मस्त लागतं. डाळीपेक्षा ना वाटाण्याचे चांगले लागते. मी पण पहिल्यांदाच खाल्लेले, पण छान लागते. आईने बनवलेली ही केवळ्याची वडी. अर्धा मी कापून ठेवलं. आता हेच चहा पिणार आहे आता मी मस्त. हॅलो. तर आता माझी लादी पुसून झालेले आहे, भांडे घासून झालेले आहेत, मशीनमध्ये कपडे टाकलेले आहेत आणि गौरांशला डब्याला न्यायला कांद्याचा पोळा बनवत आहे मी. तर आता पटापट सुरुवात करणार आहे. बाकीची थोडीफार कामं झालेली आणि आईने साबुदाणा टाकलेला पाण्यामध्ये भिजायला. आमच्या आज कैल्याची भाजी का कैल्याची वडी. वडी मस्त. यांनी 3 जुड्या आणल्या. कैला होता केवळा काय कैला. हॅलो. गुड आफ्टरनून झालेले आणि आता पेर खाते मी. बँकेत गेलेले बुक काढायला, खाता काढायला, तो 0 बॅलन्सवाला लाडकी बहीण योजनेला. त्याच्यामुळे टाईम झाला. भाऊंना घेऊन गेले सकाळी. ब्लॉग चालूच नाही केलं आम्हाला. आणि आज आहे पहिल्या सोमवारच्या. सगळ्यांना पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हाला तर काही करायला भेटणार नाही. आता चालले गौरांशला स्कूलला घेऊन. आल्यावर ब्लॉग कंटिन्यू करते. आणि मी याला आईने खिचडी बनवून ठेवलेली, म्हणून आता खिचडी खाऊन घ्यायचे. उपवास आहे तर. आईने बनवलेली ही केवळ्याची वडी. अर्धा मी कापून ठेवलं. आता हेच चहा पिणार आहे आता मी मस्त. चला. क्लासवरून आलेले आज. तर क्लासमध्ये आमचा टाइमपास असाच झाला. सामान आणणार आहे टीचर. असं काय काय हे सुद्धा मला रस्त्यामध्ये दिसले. जिमला चाललेले. मी सुद्धा आले. आता पटापट उरकून घेतो. आणि आज असणार आहे आमच्या इथं कोबीची भाजी आणि शेपूची भाजी, वरण. बघूया आज काय काय आहे ते. फक्त आम्ही उपवास पकडलेला आहे. सकाळी काही एवढं बोलायला भेटलंच नाही. ब्लॉगसुद्धा मी कसा तरी स्टार्ट केला आहे. एवढी घाई झालेली माझी, कारण बँकेमध्ये गेलेले. आता उद्यासुद्धा आहे, पण त्याच्यामध्ये ब्लॉग नाही काही शूट करायला भेटत. आणि आईने मस्त केवळ्याची भाजी बनवली. यांनी दादरवरून 4 का 3 जुड्या आणलेल्या केवळ्याच्या. आमच्याकडं म्हणजे माहेरी माझ्या कैला बोलतात, इकडं केवळा बोलतात किंवा केवडा बोलतात, असं काहीतरी. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळे नावं आहेत. तर त्याच्या वड्या मस्त बनवलेल्या आहेत. आणि म्हणजे आता हे श्रावणी सोमवारमध्ये हे कैला आहे ना, त्याची भाजी बोला, आमटी बोला किंवा भजी खायचीच असते, चांगली असते खूप. आणि मंदिरात तर काय जाऊ शकत नाही. आम्ही जातो ते नर्मदेश्वर मंदिरात. आज एवढी गर्दी असेल आणि एवढं सुंदर सजवतात ना. गेल्या वर्षीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, एवढं मस्त सजवतात, खूपच मस्त सजवतात. आता हे आजचा सोमवार आणि उद्याचा नाही, म्हणजे पुढचा सोमवार नाही भेटणार आम्हाला. मग त्याच्या पुढचे भेटतील ते दाखवेल तुम्हाला मी गेलो तर मंदिरामध्ये. तर आता पटापट जेवणाला सुरुवात करते, कारण वाजल्यात 5:30 आणि जेवण होता खूप टाईम लागेल. तर आता मी पटापट ना शेपूची भाजी पटकन टाकून देते. मग जसं होईल तसं आम्ही दोघी उरकून घेतो. एक त्या करतील, एक मी करील, असं काय पटापट. आणि नैवेद्य तर दाखवायचा नाही आहे आम्हाला जेवायला. आणि हे सुद्धा जिमला गेले तर ते 7 वाजेपर्यंत येतात. मग त्यांनासुद्धा जेवायला येईल, आम्हीसुद्धा उपवास सोडू. गौरांसुद्धा बसलं मस्त. चला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, बघा काय काय होतं आहे आज जेवण. चलो. इकडं आईने शेपू कट केले, इकडं कोबी.
इकडं आज आहे कोबी आणि वाटाणा. ही पण मस्त लागतं. डाळीपेक्षा ना वाटाण्याचे चांगले लागते. मी पण पहिल्यांदाच खाल्लेले, पण छान लागते. इथंच तुम्ही बनवलेली ना. इकडं आमची शेपू झालेली. चपात्या, आता चपात्या आणि काय राहिलं, भाजी, वरण टाकलेलं आहे. जेवण रेडी. वरण झालं ना, तिकडं चपात्या करते. फोनगुशे येतील बघा आता. फोनगुशे आले, फोनगुशे आले. घुसा त्याच्या आतमध्ये, घुसा. इकडे या, इकडे या. झालेलं आहे 7 वाजेपर्यंत जेवण. इकडं चपात्या झाल्या, इकडं शेपूची भाजी, इकडं वरण झालंय, इकडं आईने बनवलेली ही कोबी वाटाणा भाजी. छान लागते, नक्की ट्राय करा. तर वरण सुद्धा, आता फक्त भात राहिले. पाया पडते आता, मी उपवास सोडते नाही. तू घालून आला लवकर जाऊन द्या ना. आणि ये दाखवतात आणि ये. जिसका है पेट वही है असली सेठ. आता मी पाया पडून येते. अवतार तोंड धुवायला भेटलं नाही मला. मेरा अवतार, चल मला जाऊन दे लवकर. मला नाही माहिती. सुखी राहा. उभे राहिली. आणि तो आता मी आमची पार्लरमधली वही जरा पूर्ण करायची, कारण उद्या बघणार आहे टीचर, म्हणून मग ती आता थोडीफार रफ वहीमध्ये लिहिलेलं तिकडं. तर आता हे इकडं उतरवायचं आहे, ते उतरवलं आहे. थोडंफार दाखवते तुम्हाला. तर ते राहिलं आहे थोडंसं, दाखवते त्यांना. हे असं लिहिलेलं आहे, अशी वही. माझं अक्षर बघू शकता कसं आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लीच वगैरे ते सगळं दिलं आहे असं. अजून इथं चित्र वगैरे चिटकवायचे आहेत. आणि इथं गौरांच्या अभ्यासाला बसला आहे आणि मी माझी वही पूर्ण करते. चला जेवण घेतो. मस्त शेपूची भाजी, चणा डाळ आणि वाटाणा, कैल्याची वडी आणि वरण भात. इथं गौरांचं जेवण. आणि मी कालची गंमत नाही सांगितली माहिती आहे का. गौरांशला मी 9:30 वाजता झोपवायला आले आणि तो झोपवले आणि 10:30 वाजले ना, भांडीच नाही घासली मी. लक्षातच नाही मला. आता लक्षातच नाही राहिलं मला. ये बाई, किती घाम सुटलाय. लय घाम सुटलाय. आंघोळ करून काही फायदा करत नाही गौरान. तर 10:30 वाजले. मी बाथरूममध्ये चाललेले तेव्हा बघते परात दिसली मला याची. भाकरी भाजलेली. बोलू मी भांडीच नाही घासली. अरे तेव्हा मग लक्षात आलं, तेव्हा मग घासले. काढी हे बघ देवा. अंघोळ करून काही गौरांचा फायदा नाही. आणि आता एकदम मग अशी धावपळ झाली. पहिला भांडी घासली, मग पटकन दिसेल असं लावायचं आहे गौरांची. थांबा. आणि मग भांडी घासली, कपडे सुकायला टाकले. त्यानंतर गौरांच्या खेळण्याचा पसारा भरला. मग झाडू मारला त्या रूममध्ये. असं सगळं गौरांची आंघोळ केली. आणि मग पनूला फोन केला. आईला नाही केला आज, आता उद्या करेल मी. यांनासुद्धा केलेलं. तर कोणाचा बड्डे आहे त्यांच्या मित्राचा, तिथं गेले तर येतील आता समजा थोड्या वेळात. आता हां तो डी नीट ओळख. नीट आता सांगितलंय मी. बी कोणता आणि डी कोणता तो. तर चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर. हॅलो बाय. तुमच्या भेटीला बाय बाय.